जाऊयात आपण बारामतीला. आमचे प्रतिनिधी संदीप राजगावकर तिथे आहेत. संदीप, तुम्ही कुठे आहात? सध्याची काय परिस्थिती आहे? आम्हाला जी दृश्य दिसतात त्याच्यामध्ये प्रचंड जनसागर दिसतोय. विद्याप्रतिष्ठानचा परिसर असावा असं वाटतंय. काय अधिक माहिती आहे? अगदी बरोबर आहे प्रसन्न सर. मी सध्या विद्याप्रतिष्ठानच्याच परिसरामध्ये आहे आणि आपण जर संपूर्ण ही परिस्थिती पाहिली तर बारामतीच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून अजितदादांच्या अजित पवार यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे कार्यकर्ते, चाहते जे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे. हे विद्याप्रतिष्ठानचं मुख्य गेट आहे. आत्ताचा अपडेट असा आहे की अजूनही पार्थिव जे आहे ते हॉस्पिटलमध्येच आहे. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये प्रसन्न सर ते आणण्यात आलेलं नाही. थोड्या वेळानंतर ते आणलं जाईल. पण मात्र शरद पवार, सुप्रिया सुळे असतील आणि ओव्हरऑल बाकीचं पवार कुटुंबीय असेल ते सध्या विद्याप्रतिष्ठानमधल्या सेंट्रल हॉलमध्ये थांबलेले आहेत आणि त्यांच्या म्हणजे इतर जे नेते येत आहेत ते त्यांच्या खरं तर गाठीभेटी घेत आहेत. काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील भेटून गेलेले आहेत. छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ किंवा इतर जे नेते सगळे आहेत ते देखील याच विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झाले. काही वेळानंतर हे पार्थिव इथं आणलं जाईल आणि मग पूर्ण रात्रभर ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. कारण बारामतीच नाही तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षात घेऊन खरं तर प्रसन्न सर हे सगळं नियोजन केलं जाते. महत्त्वाचं हेच आहे की पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री देखील उद्या अंत्यसंस्काराच्या वेळेला उपस्थित असणार आहेत. त्यामुळं सुरक्षेची खबरदारी घेत, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत प्रशासनानं ही सगळी तयारी केली आहे. अगदी म्हणजे जड अंतःकरणानं बारामतीकरांनी अंत्यसंस्काराची जी तयारी आहे ती देखील केली आहे. विद्याप्रतिष्ठानच्या याच मैदानावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार जे आहेत अजित पवार यांच्या पार्थिवावर ते केले जाणार आहेत. प्रसन्न सर.